ते फर्स्ट शिप होती आमची. फर्स्ट शिपला येत होते. येताना अत्यंत वाईट घटना घडली. गाडीने पेट घेतला, त्याच्यामध्ये 4 एक्सपायर झाले आणि बाकीचे इंजर्ड आहे. पुण्याजवळ असलेल्या स्वर्गीय राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली आहे. आपण बघतोय की सकाळी 8च्या सुमारास एका वाहनाला आग लागली आणि या वाहनामध्ये जे कर्मचारी होते, IT कर्मचारीज, त्यापैकी 4 जणांचा वाहनातच होरपळून मृत्यू झाला. तर इतर जे 8 ते 10 जण होते त्यांच्यावर ते जखमी झाल्यामुळे उपचार सुरू आहेत. आपण बघतोय की हे दुर्घटनाग्रस्त वाहन आहे. हिंजवडी पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूला हे वाहन ठेवण्यात आलेलं आहे. अर्थातच ही घटना अचानक लागलेल्या आगीमुळे घडली. मात्र या एवढ्या वाहनातनं ही सगळी जे कर्मचारी होती ती बाहेर का पडू शकली नाही, याचा आता तपास केला जातोय. प्रथमदर्शनी आपण बघतोय की या वाहनातनं बाहेर पडण्यासाठी जे दरवाजे होते ते या वाहनाला केवळ पुढच्या बाजूला 2 दरवाजे दिसत आहेत आणि मागच्या बाजूचे दरवाजे पूर्णतः आधी लॉक असल्याचं आपण बघतोय. आणि हे पूर्ण 4ही दरवाजे आग लागल्यानंतर अचानक स्फोट झाला आणि 4ही दरवाजे लॉक झाले. जो चालक होता त्यांनी प्रसंगावधान राखून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी म्हणून आधी या वाहनातून उडी मारली, पण आग इतक्या वेगाने पसरली की इतर जे सगळे कर्मचारी होते त्यांना या वाहनातून बाहेर पडता आलं नाही आणि त्यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. आगीची भीषणता जर बघायला गेलं तर आपल्याला लक्षात येऊ शकते की ही किती भीषण आग होती. या वाहनाचा एकही पार्ट आता शिल्लक राहिला नाही. त्यामुळे इथे जे 4 प्रवास करणारे होते त्यांचं काय झालं असावं अजूनही आपण बघतोय. त्यांची जे अंगावरचे कपडे आहेत ते इथे लटकत आहेत, किंवा आज जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की धायरी परिसरातून येणारे हे सगळे IT कर्मचारी जे आहेत ते या वाहनात येत होते. सोबत त्यांचे जेवणाचे डबे सुद्धा होते, तेही जशाला तसेच आहेत. अजिबात त्यांना काही क्षणामध्ये ही आग पसरली आणि सगळं काही भस्मसात झालं. आता हिंजवडी परिसरात जे 3 ते 4 लाख IT कर्मचारी आहेत त्यांची ने-आण करण्यासाठी म्हणून वाहनं अशी पुरवली जातात कंपन्यांकडनं. काही लोक खाजगी वाहनातून येत आहेत. मात्र ही वाहनं सुरक्षित आहेत का, यांचं मेंटेनन्स झालेलं आहे का, किंवा यांचा ऑडिट झालेला आहे का सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं, याचा तपास आता केला जाणार आहे. जर्नलिस्ट सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, हिंजवडी. तर ज्या बसला आग लागून 4घांचा मृत्यू झाला होता तशाच प्रकारच्या एका बसचा आढावा घेत आहेत आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे. वैभव, काय सांगाल, कशा पद्धतीने ही दुर्घटना घडली असेल, नेमकं काय घडलं असावं? ज्या फोर्स कंपनीच्या ट्रॅव्हलर या गाडीमध्ये सकाळी आग लागलेली होती तशाच पद्धतीची एक गाडी जी आहे त्या गाडीमध्ये जाऊन आपण समजून घेऊ नेमकी ही आग कशी लागली. साधारण 12 प्रवाशांना घेऊन जाणारी ही फोर्स कंपनीची ट्रॅव्हलर बस आहे, ज्याला मिनी बस सुद्धा आपल्याला म्हणता येईल. आणि तिला अशा पद्धतीनं 2 दरवाजे आहेत. एक प्रवाशांच्या बाजूने उघडणारा दरवाजा आणि दुसरा जो आहे तो चालकाच्या बाजूने उघडणारा दरवाजा. या गाडीमध्ये साधारणपणे 12 जणांची बसायची व्यवस्था आहे. 2x1 असं सिटिंग आहे, म्हणजे एका बाजूला डाव्या बाजूला 2 जणांचं बसायचं सिटिंग आहे, उजव्या बाजूला 1 जणांचं बसायचं सिटिंग आहे. सकाळी जी घटना आपल्याला कळते त्यानुसार सकाळी ड्रायव्हर चालक जो आहे त्याच्या पायाजवळून ही आग जी आहे ती सुरू झाली आणि त्याचा अंदाज आल्यानंतर चालकानं ड्रायव्हरनं त्याच्या बाजूचा हा दरवाजा उघडला आणि गाडीच्या बाहेर उडी मारली. चालत्या गाडीतून त्यानं बाहेर उडी मारलेली होती आणि जवळपास 200 मीटर विनाचालक ही गाडी जी आहे ती रस्त्यावरती धावली आणि तिरकी जात तिनं रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झाडाला धडक दिली आणि तिथे ही गाडी थांबली. तोपर्यंत या पहिल्या 2-3 सीटपर्यंत आग जी आहे ती पोहोचलेली होती आणि गाडी धडकून थांबल्यानंतर या पुढच्या सीटवरचे जे लोक आहेत यांनी बाहेर उड्या मारल्या. मात्र तोपर्यंत ते थोडे होरपळलेले होते, साधारण 5% आणि 15% असे पुढच्या बाजूचे ज्यांना पटकन उतरता आलं प्रवाशांच्या दरवाजानी त्यांचं भाजायचं प्रमाण आहे. त्यानंतर त्यांच्या मागचे जे इथं बसणारे साधारण 6 जण आहेत ते 40% ते 55% भाजलेत, कारण आग पुढच्या बाजूनं मागच्या बाजूला येत होती. त्यामुळे या आगीतून बाहेर पडणं हे त्यांना शक्य झालं नाही, किंवा त्यांचा काही काळ साधारण 1.5 ते 2 मिनिटं जी आहेत ती लागली ही आग पूर्ण गाडी जी आहे ती पेटायला. सगळ्यात दुर्दैवी ही आग ठरली ती या मागच्या सीटवर बसणाऱ्या 4 जणांसाठी. आणि याचं कारण मी तुम्हाला समजावून सांगतो. या 4 जणांना पुढून आगीचे लोळ येत असल्यामुळे पुढे जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी मागचा हा दरवाजा जो आहे हा दरवाजा उघडायचा प्रयत्न केला. आता या दरवाजाला एक कायमस्वरूपी रॉड असतो जो लॉक केलेला असतो आणि दरवाजा उघडण्यासाठी आधी तो रॉड जो आहे तो उघडावा लागतो आणि त्याने दरवाजा अशा पद्धतीने उघडतो.
तो उघडल्यानंतर आणखी एक लॉक आहे, ते लॉक उघडून मग या गाडीचा दरवाजा जो आहे त्याचं आणखी एक हुक जे आहे ते इथं आहे, ते हुक बंद करून ते हुक दाबून मग हा दरवाजा अशा पद्धतीने उघडला जातो. मात्र या आगीच्या सगळ्या गोंधळामध्ये आपल्याला आत्ता सुद्धा हा दरवाजा उघडणं शक्य झालं नाही लवकर. आगीचा गोंधळ जेव्हा होता तेव्हा मात्र त्यांनी प्रयत्न केले, मात्र रोजची ही तांत्रिक पद्धत त्यांना माहीत नसल्यामुळं म्हणा किंवा रोजची सवय नसल्यामुळं म्हणा, या मागच्या चौघांना गाडीतून बाहेर पडता आलं नाही. तोपर्यंत गाडीनं जवळपास पूर्ण पेट घेतलेला होता आणि साधारणपणे 5 मिनिटं आसपासच्या ज्या कंपनी होत्या जिथं ही गाडी जाऊन झाडाला धडकली त्याच्या बाजूला असलेल्या कंपनीच्या गेटमधल्या सुरक्षा रक्षकांनी हे जेव्हा बघितलं तेव्हा त्यांनी त्यांच्या जवळ असलेले जे फायर एक्सटिंग्विशर्स आहेत, छोटे फायर एक्सटिंग्विशर आणून आग विझवायचा प्रयत्न केला. मात्र पहिलं फायर एक्सटिंग्विशर संपलं. त्यानंतर आणखी सिक्युरिटी गार्ड्सला आरडाओरडा करून जवळपास 10 ते 15 फायर एक्सटिंग्विशर आणण्यात आले, मात्र आग त्यानं विझली नाही. शेवटी कंपनीची जी अग्निशमन यंत्रणा आहे तिचा जो होस पाईप असतो तो कंपनीतून बाहेर आणण्यात आला आणि त्यांनी गाडीवरती पाणी मारायचा प्रयत्न जो आहे तो या सिक्युरिटी गार्ड्सनी केलेला होता. हा प्रयत्न सुरू असताना अग्निशमन दल साधारणपणे 9 ते 10 मिनिटांनी तिथं पोहोचलं. तोपर्यंत आग गाडीनं पूर्ण वेढलेली होती, आगीनं गाडीला वेढलेलं होतं पूर्ण. आणि हा मागचा दरवाजा उघडायचा जो प्रयत्न झाला तो दरवाजा काही उघडू शकला नाही शेवटपर्यंत. आणि नंतर जेव्हा अग्निशमन दलाचे कर्मचारी आले तेव्हा आग पूर्ण विझवल्यानंतर त्यांनी हा दरवाजा उघडायचा प्रयत्न केला, त्यांनाही हा दरवाजा उघडला नाही. शेवटी कटावणी जी आहे ती दरवाजाला लावण्यात आली आणि त्यानं हा दरवाजा तोडण्यात आला. आणि त्यानंतर आतलं दृश्य जे होतं ते अत्यंत भयानक होतं. 4 जण जे या मागच्या 4 सीटवरती बसलेले होते, हे 4ही जण या दरवाजाच्या आणि सीटच्या मधल्या गॅपमध्ये अडकून पडलेले होते, कारण हे सगळे 4घे जण जीवाच्या आकांताने दरवाजा उघडायचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांना त्याच्यामध्ये यश आलं नाही. आता यामध्ये सगळ्यात चूक मोठी नेमकी कुणाची? ज्या चालकानं उडी मारली त्याची ही चूक आहे, गाडीमध्ये फायर एक्सटिंग्विशर नव्हतं किंवा काय, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या दरम्यानच्या काळामध्ये आम्ही गाडीची सगळी कागदपत्र तपासली. या गाडीचं फिटनेस सर्टिफिकेट जे आहे ते मे 2025 पर्यंतच आहे, इन्शुरन्स हा ऑगस्ट महिन्यापर्यंतचा आहे आणि टॅक्स जो आहे तो टॅक्स सुद्धा या गाडीचा भरलेला होता. ही गाडी स्वतः या कंपनीची होती आणि चालकही त्यांचाच होता. हे सगळे कर्मचारी जे आहेत ते सकाळी वारजाहून निघालेले होते. जवळपास 20 ते 25 वर्ष या ग्राफिक्स कंपनीसोबत हे कर्मचारी जोडले गेलेले होते. हे कुणी सॉफ्टवेअर इंजिनियर नाही आहेत, अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले टेक्निशियन जे आहेत. ही कंपनी ग्राफिक्सचं काम करते, ग्राफिक्स आणि प्रिंटिंग अशी 2 कामं करतात. मोठ्या स्तरावरती जे ग्राफिक्स डिझाईन करून प्रिंटिंग केलं जातं त्याचं काम या कर्मचाऱ्यांकडून केलं जात होतं. आणि जे 4 जण होरपळलेत या सगळ्यांमध्ये टेक्निशियन आहेत. अत्यंत बेताची आर्थिक परिस्थिती असलेले हे 4 जण जे आहेत ज्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. कल्पना करवत नाही किती यातना त्यांना झाल्या असतील, कशा पद्धतीनं त्यांना हा दुर्दैवी मृत्यू जो आहे त्याला सामोरं जावं लागलं असेल. या सगळ्या घटनेची जरी कल्पना त्यांच्या कुटुंबियांनी केली तरी त्यांना किती त्रास होईल याची आपल्याला कल्पना येऊ शकते. या दुर्घटनेच्या निमित्तानं पुन्हा एक प्रश्न जो आहे तो ऐरणीवरती आलाय, तो म्हणजे साधारणपणे 2 ते 5 लाख कर्मचारी हे रोज हिंजवडीमध्ये नोकरीसाठी जातात. त्यातले बऱ्यापैकी हे सॉफ्टवेअर इंजिनियर असतील, मात्र काही छोटे युनिट सुद्धा आहेत. या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा या निमित्तानं ऐरणीवरती आलाय का? कंपनीनं किंवा कंपनीची गाडी असताना ज्या तांत्रिक बाबी आरटीओनं तपासायला हव्या असतात त्या या गाडीच्या पूर्ण होत्या, मात्र तरी सुद्धा या गाडीला आग लागली. आग लागल्यावरती या गाडीतल्या सगळ्यात जबाबदार वैभव, एकूणच तरी सुद्धा तांत्रिक बाबीत पूर्ण होत्या तरी सुद्धा आग कशी काय लागली हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि कदाचित जर मागचा दरवाजा उघडता आला असता तर त्या 4घांचे प्राण वाचले असते असा अंदाज आपण लावू शकतो. दरम्यान याचा पाठपुरावा आपण करत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. याच दुर्घटनेविषयी पोलिसांशी बातचीत केलेली आहे आपल्या प्रतिनिधींनी, बघूयात. डीसीपी सर आपल्या सोबत आहेत. अत्यंत दुर्दैव आणि मोठी घटना आहे. खरं तर हिंजवडी परिसरामध्ये अशी हजारो वाहनं चालतात आणि ही जी घटना आहे या संदर्भामध्ये काय काय स्तरावर चौकशी केली जाणार आहे? सगळ्यात आधी घटना काय? आज सकाळी 7:30 वाजेच्या दरम्यान कॉल प्राप्त झाला की व्योम ग्राफिक्स कंपनीची टेम्पो ट्रॅव्हलर बस आपल्या एम्प्लॉईजला घेऊन जात असताना त्या बसने अचानक पेट घेतला. त्यामध्ये काही लोक जखमी आणि काही मृत्यू झाले, जे की नंतर कळलं. पोलीस घटनास्थळी गेल्यानंतर मोठ्या प्रमाणावर आग त्या बसला लागली होती आणि बस जळून खाक झाली होती, ज्यामध्ये 4 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि 6 लोक ज्यांना पोलिसांनी अगदी जवळ असलेल्या रुबी हॉल यामध्ये शिफ्ट केलं. ते ICUमध्ये ट्रीटमेंट घेत आहे. प्राथमिकदृष्ट्या पाहता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज आहे, ज्याचा तपास आम्ही करत आहोत.
बसचा जो चालक आहे याला देखील मोठ्या प्रमाणावर बर्न इंजुरीज आहे आणि तो अनकॉन्शियस आहे. RTOला आणि फॉरेन्सिक टीमला बोलवलेलं आहे, जेणेकरून आगीचं नक्की कारण काय होतं याचा शोध आम्ही घेत आहोत आणि